संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना पालकांच्या खिशाला आणखी फटका बसणार आहे। इंधनाच्या किमती वाढल्याने महाराष्ट्र स्कूल बस ओनर्स असोसिएशनने जून 2026 पासून शालेय बस वाहतूक शुल्कात 15% वाढ करण्याची घोषणा केली। या शैक्षणिक वर्षासाठी ही दरवाढ लागू होणार असून वाढत्या खर्चामुळे हा निर्णय अपरिहार्य असल्याचे संघटनेने स्पष्ट केले। असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले की गेल्या काही वर्षात शालेय बस सेवा चालवण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलाय। डिझेल आणि इंधन दरवाढ, चालक आणि बस सहाय्यकांच्या वेतनात वाढ, वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचा वाढता खर्च, स्पेअर पार्ट्स आणि इतर साहित्याच्या किमतीत झालेली वाढ यामुळे बस चालकांवर आर्थिक ताण वाढला आहे। याशिवाय वाहन विमा, विविध शासकीय परवाने, टोल शुल्क, नियम पालनासाठी लागणारा खर्च आणि ई-चलनांच्या दंडामुळेही आर्थिक भार वाढल्याचे संघटनेने नमूद केले। वाढती महागाई आणि इतर प्रशासकीय खर्च लक्षात घेता विद्यमान शुल्कात सेवा चालवणे कठीण होत असल्याचे बस मालकांचे म्हणणे आहे। शुल्कवाढीमुळे पालक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये चिंता निर्माण होण्याची शक्यता असली तरी विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक आणि नियमांचे पालन कायम ठेवण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे। राज्यभरातील अनेक शहरांमध्ये शालेय बस सेवा ही विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा भाग बनली आहे। अशा परिस्थितीत 15% शुल्क वाढीचा थेट परिणाम हजारो कुटुंबांच्या मासिक खर्चावर होणार आहे। काही पालकांनी दरवाढीचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।